दूधगंगा नदीच्या पुरामुळे कारदगा भोज बंधारा सलग 5व्यांदा पाण्याखाली। निपाणी तालुक्यातील परिसरात अतिवृष्टीमुळे दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। या वाढीमुळे कारदगा भोज बंधारा सलग 5व्यांदा पाण्याखाली गेला असून परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नदीवरील कारदगा भोज बंधारा पूर्णपणे जलमय झाला आहे। परिणामी नदीकाठच्या शेतजमिनी व गावांच्या भागात पाणी शिरून शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। प्रशासनाने नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने नदीकाठापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे। मात्र कारदगा भोज नदीवरील नवीन पुलाचे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे ये जा करणाऱ्या शेतकरी व कामगार वर्गाला तारेवरची कसरत करावी लागते। जुन्या पुलाची दुरावस्था देखील नागरिकांच्या चिंतेत भर घालते। कारदगा गावचे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष राजू किचडे यांनी पुराची पाहणी करताना सांगितलं की दरवर्षी पुराचा फटका बसतो। शेतीत पाणी शिरल्यामुळे पिकांची नासाडी होऊन शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतं। अपूर्ण पुलाचं काम व जुन्या पुलाची अर्धवट दुरुस्ती यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला। कर्नाटक सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी असं निवेदन राजू किचडे यांनी यावेळी केलं।